आज आपल्याला अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन हा पॉईंट पाहायचा आहे. तर या याच्यामध्ये मी ऑलरेडी एक मेटॅलिक डिस्क अटॅच केलेली आहे. थिन वायर तिथं यूज करतोय मी, म्हणजेच एक नायलॉन किंवा मेटॅलिक वायर आपण कन्सिडर केलेली असेल आणि ती एका रिजिड सपोर्टला इथं आपण अटॅच केलेली आहे. आता आपण जी काही डिस्क कन्सिडर केली आहे ती डिस्क मी ट्विस्ट करतोय म्हणजे मी एका साईडला कुठेतरी रोटेट करतोय बाय एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून. आता ज्यावेळेस मी त्याला ट्विस्ट करेन आणि थोड्या अमाऊंट मध्ये ट्विस्ट केल्यानंतर ज्यावेळेस रिलीज करेन त्यावेळेस ती जी काही डिस्क आहे ती डिस्क रोटेशनल मोशन करताना आपल्याला दिसेल. पण आता हे रोटेशनल मोशन कसं होत असेल, म्हणजे मी पहिल्यांदा तिला या साईडला रोटेट करून घेतलं असेल, त्यानंतर ती ट्विस्ट झालेली असेल आणि थोड्या वेळाने आपण त्याला रिलीज केल्यानंतर ती परत या साईडला मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट करताना दिसेल किंवा आपण त्याला म्हणू रोटेशनल मोशन करताना आपल्याला ती पाहायला मिळेल. मी ट्विस्ट या साईडला केलेलं आहे आणि आता ती रोटेशनल मोशन या साईडला करते. थोड्या वेळ ती या साईडला रोटेशनल मोशन करेल आणि परत तिचं मोशन आपल्याला अपोजिट साईडला झालेलं दिसेल. म्हणजेच त्याला आपण पहिल्यांदा जर जर अँटी क्लॉकवाईज म्हटलं असेल तर आपल्याला ते क्लॉकवाईज होताना पण दिसणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तर जसं आपण पेंडुलममध्ये म्हणत होतो की समजा पेंडुलम कन्सिडर केला तर आपल्याला एक मीन पोझिशन माहीत आहे. त्या मीन पोझिशनच्या सराउंडिंगला आपण दोन एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर करतो. ज्यावेळेस तुम्ही पार्टिकल मीन पोझिशनवरून, म्हणजे आता जशी डिस्क रेस्टला आहे त्याचप्रमाणे पार्टिकल जर इथं रेस्टला असेल तर त्या पार्टिकलला मीन पोझिशनपासून तुम्ही एखाद्या एक्स्ट्रीम पोझिशनला घेऊन गेला आणि समजा त्याला रिलीज केलं तर तो पहिल्यांदा या साईडला मोशन करतो. याला आपण टू मोशन म्हटलं तर त्याला बॅक साईडला गेल्यानंतर फ्रो असं आपण मोशन म्हटलेलं होतं. म्हणजे इथं टू अँड फ्रो मोशन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्या मोशनला, म्हणजे जे मोशन टू अँड फ्रो मोशन करतं त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हटलेलं होतं. आता हे जे काय मोशन होतं ते आपण लिनियर SHM म्हणत होतो, कारण एका स्ट्रेट लाईनमध्ये हे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म होत होतं. पण आता तुम्ही डिस्कच्या बाबतीत बघितलं त्यावेळेस या साईडला ट्विस्ट केलं, पहिल्यांदा त्या डिस्कने या साईडला रोटेशनल मोशन केलं थोड्या वेळ आणि नंतर परत त्याचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपल्याला मोशन होताना, म्हणजेच अपोजिट डायरेक्शनला रोटेशन मोशन होताना पाहायला मिळालं. आता या मोशनला आणि या मोशनला कम्पेअर जर केलं तर दोन्हीमध्ये टू अँड फ्रो मोशन होतंय. म्हणजे हे जसं ऑसिलेटरी मोशन आपण याला म्हणतोय त्याचप्रमाणे याला सुद्धा आपल्याला ऑसिलेटरी मोशन म्हणता येईल. मग हे जे काय ऑसिलेटरी मोशन आहे त्याला आपण अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा ते जे काय ऑसिलेशन्स होत आहेत त्याला आपण अँग्युलर ऑसिलेशन्स किंवा टोरिसायनल ऑसिलेशन्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता हे जे काय मोशन आहे ते मोशन होतं कशामुळं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ही जी काय आपण वायर कन्सिडर केलेली आहे त्या वायरमध्ये टॉर्क आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे 11th स्टँडर्डमध्ये. टॉर्क क्रिएट होते आणि ही जी काय टॉर्क क्रिएट होते ती अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. म्हणजे समजा अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं दाखवल्याप्रमाणे या साईडला आपल्याला पाहायला मिळते. या साईडला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, मी त्याला इथं नाव देऊन टाकतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला टॉर्क ॲक्ट होताना दिसेल. म्हणजे टॉर्क बरोबर त्याच्या अपोजिट आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे डायरेक्शन वाईज टॉर्क फक्त वायरमध्येच असतो, मी डायरेक्शनमध्ये दाखवताना इथं दाखवलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट या साईडला होते म्हणजे वायरची पण या साईडला असेल आणि टॉर्क हा त्याच्याबरोबर अपोजिट आपल्याला इथं ॲक्ट होताना दिसेल. मग त्या टॉर्कचं मॅग्निट्यूड किती असतं तर ते टॉर्कचं मॅग्निट्यूड हे प्रोपोर्शनल असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट जेवढी काही दिलेली असेल तेवढ्या अमाऊंटमध्येच आपल्याला टॉर्क पण पाहायला मिळते. मग जसं आपण याला इथं लिनियर SHM बोलत होतो तसं याच्यामध्ये त्याला अँग्युलर SHM असं म्हटलं जातं. मग आता अँग्युलर SHM ऑफ बॉडी म्हणजेच द रिस्टोरिंग टॉर्क ॲक्टिंग अपॉन इट कसा दिला जातो तर तो मी इथं इक्वेशनमध्ये तुम्हाला देतो. इथं लिहितो द रिस्टोरिंग टॉर्क acting on it is torque 2 is directly proportional to मायनस थीटा. आपण म्हटलं होतं की अपोजिटली डिरेक्टेड आहे. प्रोपोर्शनॅलिटी साईन जर मी रिमूव्ह केलं तर इज इक्वल टू सी थीटा असं इक्वेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल. ह्याच्यात हा सी जो आहे आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला त्याला आपण म्हणतोय रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, समजा याच्यामध्ये आपण जी डिस्क कन्सिडर केलेली आहे तिचा काहीतरी इनर्शिया असेल, त्याप्रमाणे आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि टॉर्कचं रिलेशन आपण पाहिलेलं आहे. तर ते रिलेशन जर मी इथं लिहिलं, म्हणजे मी इथं म्हणतो रिलेशन बिटवीन मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड टॉर्क. आता आपल्याला माहिती आहे टॉर्क टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा असं म्हणतोय. समजा मी याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 जर मी म्हटलं, तर इक्वेशन नंबर आणि 1, 2 जर मी कम्पेअर केला तर मला ही व्हॅल्यू इथं पुट करता येईल. ती व्हॅल्यू मी तिथं पुट करतो, म्हणजे इक्वेशन मला काय मिळते, आय अल्फा इज इक्वल टू सी थीटा. याच्यात सीला मायनस दिलेलं नाही, हे सी इज इक्वल टू मायनस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे इक्वेशन काय होईल, इक्वेशन युजिंग इक्वेशन म्हणून आपण इक्वेशन 2 इन इक्वेशन नंबर 1, आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. हे इक्वेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल. आता आपल्याकडं डिफरन्शियल इक्वेशन आहे, म्हणजे ते डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला अँग्युलर SHM मधलं पण लिहिता येईल. त्या अँग्युलर SHM मधलं डिफरन्शियल इक्वेशन मी इथं लिहितो. डिफरन्शियल इक्वेशन इन अँग्युलर SHM. आपल्याला तिकडचं डिफरन्शियल इक्वेशन माहीत असेल तर हे इक्वेशन इझिली लिहिता येतं. d² थीटा बाय dt² प्लस सी थीटा इज इक्वल टू 0. मी त्या इक्वेशन बरोबर थोडंसं कम्पेअर करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा. md² x बाय dt² प्लस kx इज इक्वल टू 0 असं इक्वेशन होतं. त्या इक्वेशनला आपण असं लिहिलं होतं नंतर d² x बाय dt² प्लस k बाय m x इज इक्वल टू 0. हा जो फॅक्टर आहे त्याला आपण ओमेगा स्क्वेअर वगैरे म्हटलेला आहे. बरं, याच्यात हा m जो आहे तो इनर्शियाचं काम करतोय. इनर्शिया आपण न्यूटन्स लॉ प्रमाणे सांगू शकतो. सिमिलरली इथं आय हा डिफरन्शियल इक्वेशन मधला इनर्शिया आहे, म्हणून त्याला ॲज इट इज आय इथं लिहिलं आहे. d² थीटा बाय dt² अँग्युलर आहे म्हणून इथं एक्सच्या ऐवजी इथं काय आली असेल, डिस्प्लेसमेंट थीटा आलेली आहे, आणि इथं कॉन्स्टंट जो आहे तो सी कन्सिडर केलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला ते इक्वेशन कसं प्रोपोर्शनल आहे म्हणजे टॉर्कचं ते लक्षात येईल. बघा, तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे. म्हणजे समजा तुम्हाला अँग्युलर ॲक्सेलरेशन जर सांगायचं असेल तर अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण सांगितलेलं होतं अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt असं म्हटलेलं होतं. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी होते, म्हणजे त्याला जर मला लिहायचं असेल तर असं लिहावं लागेल d बाय dt ऑफ d थीटा बाय dt चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच हे होईल d² थीटा बाय dt². हे अल्फाचं इक्वेशन आहे. म्हणजे इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हा अल्फा इथं आपल्याला पुट करता येईल. म्हणजे इक्वेशन काय होईल, आय इंटू अल्फा प्लस सी थीटा इज इक्वल टू 0. समजा आपण या इक्वेशनमध्ये आयने ऑलरेडी आपण डिवाइड करून घेऊया होल इक्वेशनला, म्हणजे आपल्याला जे मिळेल ते बघा. आता हे होईल d² थीटा बाय dt² प्लस सी बाय आय थीटा इज इक्वल टू 0. d² थीटा dt² इज इक्वल टू मायनस सी थीटा हे इक्वेशन मिळेल. आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे की हा d² थीटा बाय dt² म्हणजेच आपण त्याला अल्फा म्हणतोय. म्हणजे हे इक्वेशन मला असं लिहिता येईल, अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, सी थीटा बाय आय लिहावं लागेल. आपण इथं आय लिहिलेलं नाही. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर सी कॉन्स्टंट आहे, आपण डिस तर चेंज करणार नाही, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया पण काय झाला, कॉन्स्टंट झाला. हा अल्फा जो आहे तो अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला असेल तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल थीटासाठी. आता हे अल्फा आणि अल्फाचं साईन सेम दिसायला नको, मी इथं प्रोपोर्शनॅलिटीज लिहितो.
इथं आपल्याला सांगता येतं अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, कारण सी आणि आय हे दोन्ही काय आहेत तिथं कॉन्स्टंट असणार आहेत. आता याच्यानंतर आपल्याला अँग्युलर SHMची डेफिनेशन पाहायची आहे. मी डेफिनेशन इथं तुम्हाला लिहून देतो. अँग्युलर SHM is defined as the oscillatory motion of body in which the torque for angular acceleration is directly proportional to हे डेफिनेशन एकदा वाचतो आणि परत इक्वेशनमध्ये लिहितो. अँग्युलर SHM इज डिफाईन ॲज द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच द टॉर्क for angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. म्हणजे त्याला आपण अल्फा बोललेलो होतो. हा अल्फा म्हणजेच मी त्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन लिहितो इथं. अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. आपण निगेटिव्ह साईन पण तिथं कन्सिडर केलं तरी चालेल, कारण अपोजिटली डिरेक्टेड आहे इथं सांगितलेलं आहे बघा. आपल्याला याच्यावरून डेफिनेशन लिहिता येईल. अँग्युलर SHM इज डिफाईन ॲज अ ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच टॉर्क ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. ठीक आहे, इथं अँग्युलर ॲक्सेलरेशनचं इक्वेशन सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला टॉर्क पण इथं सांगता येईल. ह्या इक्वेशनवरून आपल्याला ही डेफिनेशन सांगता येते. त्याचबरोबर आपल्याला याच्यात टाईम पिरियड पण सांगता आला पाहिजे, मग तो पण मी इथं लिहितो. द टाईम पिरियड आपण डिनोट करतो कॅपिटल T ने ऑफ अँग्युलर SHM. टाईम पिरियड ऑफ अँग्युलर SHM सांगायचं असेल तर T इज इक्वल टू आपण लिहितो 2π/ω आणि हे इक्वेशन 2π/ω म्हणजे आपण ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं म्हटलेलं होतं. इथं आपल्याला ते लिहावं लागेल अँग्युलर ॲक्सेलरेशन मी शॉर्ट फॉर्ममध्ये इथं लिहितो. अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, हे टाइम पिरियडचं इक्वेशन पण तुमच्या लक्षात आलं असेल. इक्वेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्या माहीत असाव्या. ओके, इथं अँग्युलर SHM आणि इट्स डिफरन्शियल इक्वेशन हा पॉईंट क्लिअर झालेला असावा. ओके, आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता हा टॉपिक किंवा हा पॉईंट किंवा याच्या रिलेटेड जो टॉर्कचा पॉईंट आहे तो आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल या टॉपिकमध्ये झालेला असेल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे सेकंड पार्ट सेकंडमध्ये आपल्याला हा टॉपिक आहे. तर यात काय करतोय मी, एक बार मॅग्नेट कन्सिडर केलेला आहे आणि ते फ्रीली सस्पेंडेड करतोय इन प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता ज्यावेळेस मी त्याला एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याची इनिशियल म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला काही फोर्स वगैरे अप्लाय करत नाही त्यावेळेस त्याची पोझिशन काय असेल तर या पोझिशनला तो आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो की तो त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. समजा आपण त्याला एखादी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर दिली, ज्याप्रमाणे इथं आपल्याला डायग्राममध्ये इथं दाखवलेलंच आहे, ज्यावेळेस त्याला आपण एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा देतो त्यावेळेस तो काहीतरी अँगलने इकडे आपल्याला आलेला दिसेल आणि ज्यावेळेस आपण त्याला रिलीज करू त्यावेळेस तो आपल्याला अँग्युलर ऑसिलेशन करताना इथं पाहायला मिळेल आणि थोड्या वेळाने परत तो त्याचे पोझिशन पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ फील्ड म्हणजे त्याचा ॲक्सिस जो आहे तो त्याचा पॅरलल करून तो इक्विलिब्रियम पोझिशनला आलेला आपल्याला इथं पाहायला मिळेल. याच्यात आता आपण मी काही गोष्टी कन्सिडर करतोय त्या काय आहेत ते पण तुमच्या लक्षात यावं. पहिला म्हणजे आपण असणार इथं म्यू म्हणजे त्याला आपण म्हणतो डायपोल मुवमेंट.
आणि कॅपिटल बी जो इथं त्यांनी दाखवलेला आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, हे सगळ्यांना माहीत असणार आहेच, कारण आपल्याला पार्ट सेकंडमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं असेल. मी त्याला म्हणतो मॅग्नेटिक फील्ड. ओके, डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड इथं आपण कन्सिडर केलेले आहेत. समजा आपण इथं टॉर्क, मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क जर इथं लिहिलं, मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क मी म्हणतो, डिनोट करतो आपण टी ने, आणि आपण त्याचं इक्वेशन ऑलरेडी पाहिलेलं आहे, म्यू बी साइन थिटा असं इक्वेशन आपण त्याचं लिहितो. आता याचा रेफरन्स कुठं आहे तर मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की पार्ट सेकंडमध्ये मॅग्नेटिक मटेरियल जो चॅप्टर आहे त्यात तुम्हाला पहिलंच डेरिवेशन असावं टॉर्क ऑफ किंवा टॉर्क ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये जी काय असणार आहे ती टॉर्क टो इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. इथं हा थिटा जो आहे, थिटा इज स्मॉल असं जर मी कन्सिडर केलं तर साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा आपल्याला पाहायला मिळेल, आणि इक्वेशन आपल्याला काय मिळेल, टॉर्क टो इज इक्वल टू म्यू बी थिटा. आता आपल्याला मागच्या म्हणजेच अँग्युलर एसएचएमच्या पॉईंटमध्ये पण समजलेलं होतं की टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे एकमेकाच्या अपोजिट असतात आणि ते आपण निगेटिव्ह साईनने डिनोट करतो. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर क्लॉकवाईज असेल तर रिस्टोरिंग टॉर्क ही आपल्याला अँटी क्लॉकवाईज पाहायला मिळते. म्हणजे इक्वेशन मला इथं काय लिहिता येईल तर टॉर्क टो इज इक्वल टू आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा, हे इक्वेशन मला इथं लिहिता येणार आहे. समजा याच्यावर मी इक्वेशन असं जर लिहिलं, अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी डिवायडेड बाय आय इन टू थिटा. तर ह्याच्यात आय तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल त्या रॉडचा जो काय आपण इथं मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे त्या रॉडचा, आणि म्यू बी आणि आय ह्याच्यात ह्या सगळ्या क्वांटिटी कॉन्स्टंट असतील, आणि अल्फा हे अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी आपण यूज करतो. म्हणजे इथं जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट समजते की हे अँग्युलर ॲक्सेलरेशन मागाशी पण आपण हेच पाहिलेलं आहे की ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बट अपोजिटली डिरेक्टेड. म्हणजे ज्या साईडला अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल त्याच्या अपोजिट ॲक्सेलरेशन आपल्याला पाहायला मिळेल, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, हे अल्फाचं जे काही इक्वेशन आहे मॅग्नेटिक फील्डमधलं हे पण आपल्याला पाहिजेलं आहे. व्यवस्थित हे पण स्टडी करून ठेवाल, 2 मार्क्सचा क्वेश्चन वगैरे याच्यावरती विचारला जाऊ शकेल. त्याचबरोबर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला याचाच टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग टाइम पिरियडचं इक्वेशन मगाशीच आपण बघितलं, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं आपण म्हटलेलं होतं. मी ते इक्वेशन लिहितो, टी इज इक्वल टू 2 पाय. इथे अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण डिनोट करतोय अल्फाने आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते थिटामध्ये. म्हणजे इक्वेशन आपल्याला जे काय मिळेल ते इक्वेशन काय असेल बघा, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट थिटा बाय अल्फा. मी फक्त डिनॉमिनेटर न्यूमरेटर चेंज करतोय आणि इक्वेशन लिहितोय. आता त्याच्याप्रमाणे जर या इक्वेशनवरून मी एक व्हॅल्यू क्रिएट केली, म्हणजे इथून अल्फा बाय थिटाची मॅग्निट्यूडमध्ये कन्सिडर जर केलं तर इथं मला काय लिहिता येईल, अल्फा बाय थिटा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय, मॅग्निट्यूडमध्ये म्हणतोय मी. आणि आपल्याला इथं थिटा बाय अल्फा जर घ्यायचं असेल तर याच्या अपोजिट होईल, आय अपॉन म्यू बी, हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन जर मी इथं पुट केलं तर माझा टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड काय होईल, टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. हे इक्वेशन मला इथं टाइम पिरियडचं लिहिता येईल. कशासाठी, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मी थोडीशी डायग्राम पण तुम्हाला इथं एक्सप्लेन करून देतो, म्हणजे लक्षात येईल. बघा, मॅग्नेटिक फील्ड आपल्या ॲरोने दाखवली जाते. आपण कॅपिटल बीने मॅग्नेटिक फील्ड इथं डिनोट करतो. 2 पोल आहेत, त्यात डायपोल मुवमेंट आपण म्यूने दाखवलेली आहे. त्याची लेंथ 2L वगैरे असेल. या साईडचं मॅग्नेटिक फोर्स आपण म्हणतो -QB आणि इकडचा QMB. त्याचबरोबर आपण पहिल्यांदा ज्या मॅग्नेटला इथं ठेवलेलं होतं त्यावेळेस तो इक्विलिब्रियम पोझिशनला होता. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे मागाशी मी दाखवलेली होती की या पोझिशनला असेल. या पोझिशनला म्हणजेच त्याचा ॲक्सिस जो आहे त्या बार मॅग्नेटचा तो त्या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आपल्याला पाहायला मिळतो.
पण या मॅग्नेटला जर मी काही फोर्सने या साईडला जर रोटेट केलं किंवा मी एक्सटर्नल फोर्स देऊन इकडं रोटेट केलं तर इथं फोर्स म्हणण्याऐवजी आपण टॉर्क म्हणू. टॉर्क जर दिला तर थिटा अँगलने तो आपल्याला डिस्प्लेस झालेला दिसेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालेली पाहायला मिळेल. आणि मी ज्यावेळेस रिलीज करेन त्यावेळेस ते मॅग्नेट आपल्याला या प्रकारे अँग्युलर ऑसिलेशन करताना इथं पाहायला मिळतात. म्हणून आपण मॅग्निट्यूड ऑफ टॉर्कचं इक्वेशन लिहिलं होतं, टॉर्क टू इज इक्वल टू म्यू बी साइन थिटा. थिटा इज अ स्मॉल अँगल, त्याप्रमाणे साइन थिटाच्या ऐवजी फक्त आपण काय लिहिलं तर थिटा लिहिलं आणि त्याच्यावरून हे रिलेशन फाइंड आउट करून टाइम पिरियडसाठी इक्वेशन इथं पाहिलेलं आहे.